सनकादी ऋषी सांगतात, सूतजी ऐका, आमचा प्रश्न काय असला पाहिजे रे? अनेक वेळा भागवत ऐकली, अनेक वेळा कीर्तन आपण ऐकता, पण एक उत्तर सांगतो तुम्हाला. आमच्या जीवनामध्ये एखाद्या साधूपशे महात्म्याजवळ सत्पुरुषाच्या जवळ गेल्यानंतर आमचा प्रश्न काय असला पाहिजे? भगवंताची प्राप्ती आम्हाला होईल कशी? भगवान कोणत्या साधनाच्या द्वारे आम्हाला प्राप्त होतील? आमचं वाक्य असलं पाहिजे ना. भगवान सहजरित्या प्राप्त होण्यासाठी असं आम्ही काय करावं लागेल? भगवान ऐका, सूतजी महाराज सांगतात ना, सूतजी महाराजांना शौनकादी ऋषी विराजमान व्यासमंचावरती करतात. एक वाक्य सांगतो तुम्हाला, मी बोललो ना, माणूस वयाने मोठा नसतो, जो ज्ञानाने मोठा आहे तो मोठा आहे. सूतजींचा अधिकार काय आहे? सूतजींचा अधिकार श्रेष्ठ आहे, आणि असा श्रेष्ठ अधिकारी पुरुषांच्या चरणावरती 88,000 संत मंडळी विराजमान होतात. सूतजी व्यासमंचावरती विराजमान आहेत. म्हणून आमचाही प्रश्न असला पाहिजे की आम्ही काय ध्यान केलं पाहिजे? ध्यान केलं तर कोणाचं केलं पाहिजे? जप केला तर कोणाचा केलं पाहिजे? आणि आमचं कल्याण कशात आहे? सत्पुरुषाच्या संघामध्ये आमचं कल्याण जरूर असतं. सत्पुरुषाची संगती म्हणजेच संतों की सन्निधी जीवन को परिवर्तित कर देती है. संतांचा एक क्षण सुद्धा आमचं जीवन परिवर्तन केल्याशिवाय राहत नाही ना. आज सूतजी विराजमान आहेत, आणि मी खऱ्या अर्थाने सांगेल, आज आपण कथा श्रवण करताय, खऱ्या अर्थानं आज इथं साक्षात कृष्ण एवही भगवान परमात्मा 7 दिवस, कदाचित तुम्ही मंदिरात जरी नाही गेले ना, आणि केवळ कथा जरी श्रवण केली, तर शास्त्र आणि व्यास महर्षी सांगतात की साक्षात कृष्ण एवही या ठिकाणी माझी प्राप्ती तुम्हाला आहे. मंदिरात सुद्धा जाण्याची गरज नाही, कुठेही जाण्याची गरज नाही. मी तुम्हाला कथा जिथे असेल, जिथे माझं कथानुगुणगान होत असेल, जिथं माझं नामचिंतन होत असेल, मी तिथे विराजमान आहे. ऐका, त्याच ठिकाणी भक्ती सुद्धा विराजमान होते. पण महाराज, भक्तीचा उगम कुठे आहे? भक्ती कुठे उत्पन्न झाली? भक्तीचा उगम कुठे आहे? द्रविड देशात, बरोबर आहे. द्रविडे व म्हणजे उत्पन्न साहम कुठे? द्रविडे. पण कुठे? कर्नाटके कुठे? वृद्धिम, वृद्धी कुठे झाली? वृद्धिम कर्नाटकम गता. पुन्हा क्वचिन क्वचिन महाराष्ट्रे, आणि गुर्जरे काय? जीर्णताम. महाराष्ट्रात भक्ती आम्हाला कुठेतरी पाहायला मिळते, आणि गुजरातमध्ये तीच भक्ती काय झाली? जीर्णमा झाली, वृद्ध अवस्थेत गेली. भक्ती महाराणी द्रविड देशात उत्पन्न आहे, कर्नाटकामध्ये वृद्धी त्याची झाली, महाराष्ट्रात कुठे कुठे पाहायला मिळते, आणि गुजरातमध्ये ती काय झाली? जीर्ण झाली. अशी भक्ती आहे. आमच्या अंतःकरणामध्ये सुद्धा भक्ती उत्पन्न झाली पाहिजे ना महाराज. पण ती भक्ती महाराणी, त्या भक्तीला 2 पुत्र आहेत. किती? भक्तीला पुत्र किती आहेत? 2 आहेत. भक्तीला 2 मुलं आहेत. 2 मुलाचं आजपर्यंत जगातलं आश्चर्य आहे बापू. ज्याची आई चला श्रीराधे. काय सांगत होतो मी तुम्हाला? भक्ती आहे. भक्ती म्हणजे लक्ष देऊ नये का? लय खायचं नसतं, थोडंच खायचं, पण शॉर्टबट थोडंच खायचं, पण चांगलं खायचं. भक्ती महाराणी आहे, आणि भक्तीला 2 मुलं आहेत. आतापर्यंत आश्चर्य आहे सर. ज्याची आई वृद्ध आहे आणि मुलं तरुण असणार ना, पण ज्याची आई तरुण आहे आणि मुलं वार्धक्य अवस्थेत आहेत, जगातलं एकमेव आश्चर्य आहे ना. अंतःकरणात दुःख आहे, परंतु
नारदजी आहेत. नारद या शब्दाचा अर्थ आहे अज्ञानम दति खंडयती इति स नारद. जे अज्ञानी जीवाचा अंधकार नष्ट करतात त्याला नारद म्हणतात. जे ज्ञानम ज्ञानम ददाति इति स नारद. जे केवळ दुसऱ्याला ज्ञान देण्याचं काम करतात त्याला नारद म्हणतात. रे त्याच्या पुढचं उत्तर आहे का, नारद ज्याची गोष्ट कधी रद्दच होत नाही त्याला नारद म्हणतात. नारदजी भ्रमण करत होते. अनेक तीर्थावरती भ्रमण करत 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 नारदजी निघाले, पण कुठल्याही तीर्थावरती आनंद आला नाही. पाहिलं हे जगत आहे आणि सहज ब्रजभूमीमध्ये वृंदावन वनवरती आले होते. यमुनेच्या तीरावरती एक नव युवती तरुण सुंदर तेजस्वी अवतार्य पूर्ण असणारी स्त्री उभी होती. सहज नारदजी यमुनेच्या तीरावरून वृंदावरून निघत होते. तेवढ्यामध्ये या तरुण मुलीने पाहिलं तरुणी प्रभुता गेहे शालको बुद्धिदायक. त्याच्यात एक सुंदर वाक्य आहे सर, मी कधी कधी सांगत असतो. दीवार बिगारे आरो, वृंदावन मध्ये कहावत आहे, दीवार बिगारे आरो घर बिगारे सारो. याचा अर्थ कळाला, किती सुंदर अर्थ आहे बघा. दीवार बिगारे आरो घर बिगारे सारो. याचा अर्थ है दीवार में अलमारियां ज्यादा निकालोगे तो वो कमजोर हो जाएगी. ज्या भीतीला जास्त कपाट काढले ते भीत कमजोरच असणार ना. दीवार बिगारे आरो घर बिगारे सारो. दीवार में अलमारियां ज्यादा निकालोगे तो कमजोर हो जाएगी. घर में साले की सलाह लोगे तो बर्बाद हो जाओगे. ज्या घराला जास्त कपाट काढले ती भिंत कमजोर झाल्याशिवाय राहत नाही. आणि घरात सलाह म्हणजे काय, तुम्हाला पुढचं बोलायचे कशाला, कळतं तुम्हाला हिंदी सुद्धा. म्हणून घर में साली की सलाह लोगे तो बर्बाद हो जाओगे. भगवान पाहिलं नारदजी भ्रमण करत होते आणि भ्रमण करत असताना त्या तरुणीने हाक मारली, भो साधो क्षणम तिष्ठ, हे महात्माजी आपण थांबा. अनेक वेळा हाक मारली आणि अनेक वेळा हाक मारल्यानंतर नारदजीला वाटलं कोण आहे ती स्त्री. अनेक वेळा हाक मारल्यानंतर स्त्री जवळ येते आणि तो नारदजी विराजमान होतात. नारदजीने पाहिलं काय दुःख आहे. भक्ती महाराणी होती, जिचं नाव तरुण स्त्री म्हणजे ती भक्ती आहे. तिनं सांगितलं, महाराज माझी ही 2 मुलं आहेत जी म्हातारे आहेत, वृद्ध अवस्थेत आहेत. मी तुम्हाला सांगितलं ना, ज्याची आई तरुण आहे, 2 मुलं वार्धक्य अवस्थेत आहेत, म्हातारी आहेत, त्या मुलांचं नाव काय आहे. एक आहे ज्ञान आणि दुसरा आहे वैराग्य. का या कलियुगामध्ये माणसाला खरं ज्ञान प्राप्त करण्याची इच्छा नाही, हा पहिला सिद्धांत आहे. समाजाचं सुद्धा तसंच झालं दादा. समाजाला खरं तत्व पटत नाही, खरी माणसं आवडत नाहीत, ज्ञान नको वाटतं, म्हणून आमच्यासारखी सुद्धा समाजाच्या हिशोबात चालायला लागली. एक वाक्य सांगतो रे तुम्हाला, ज्ञान अर्जन म्हणून ज्ञान म्हातारा काय. भक्तीला 2 मुलं आहेत, ती वार्धक्य आहेत, म्हणजे म्हातारे का झाले. ज्ञान म्हातारा का झालं. ज्ञान आम्हाला प्राप्त करण्याची इच्छा नाही. आणि ज्यांनी ज्ञान प्राप्त करून घेतलं, कधी कधी महाराष्ट्रभर भारतभर हिंडतो ना, कधी कधी मला दुःख वाटतं. आमच्या मागून काही जण येतात आणि समाजामध्ये 2 वर्षामध्ये इतके फेमस होतात. चूक त्यांची नाही, ती चूक समाजाची आहे, ती चूक आयोजकाची आहे. कारण ते मूर्ख झाले म्हणून आमच्यासारखी मूर्ख आहेत. का लोकांना आवडतं ते, खरं ज्ञान नाही आवडत. खरं ज्ञान आवडलं असतं तर आज कधी कधी वाटतो का वृंदावनला अमोल महाराज गेला असेल, का हरिद्वार ऋषिकेशला शिकला असेल. माझ्या मुलांना उपनिषद शिकवतो मी. उपनिषद या शब्दाचा अर्थ जर 70% सांप्रदायिक लोकांना माहित नाही तर कधी कधी वाटतं मग मी इतके वर्ष हरिद्वार ऋषिकेशला जाऊन मी महाराष्ट्रात जर फेमस व्हायचं असेल तर एक वाक्य सांगतो, माझ्या जीवनामध्ये माझ्या मातृभूमीत देवीकडे पाठ आहे. जीवनामध्ये आजपर्यंत कधी केवळ शरण गेलो असेल तर या समाजाला कधी शरण गेलो नाही, पण खेक्त एक ज्ञानोबार आहे आणि श्री गुरुला शरण गेलो. म्हणून आजपर्यंत ही अमोल महाराज संप्रदायात टिकून आहे आणि 125वी कथा चालू आहे माझी.
आता नांदेड आणि उंदरीची कथा झाली 124वी होती सर, 125वी आजच आणि 126वी संध्याकाळपासून रामकथा होते. माझ्यासारखा भाग्यवान मीच आहे का? जगाचे चोचले पुरवण्यासाठी कथा करत नाही, जीवनामध्ये एक तत्व ठेवतो, साधू को एक घर की भिक्षा नाही तो 10 घर की भिक्षा. माझ्या गुरुनं सांगितलं, समाजाच्या अनुरूप चालायला आपण गेलो की समाज 4 दिवस झेलत असतो, पण तोच समाज खाली पाडायला सुद्धा लावत असतो दादा. म्हणून ज्ञान कमी झालं रे. आम्हाला शास्त्र काय आहे, पुराण काय आहे, वेद काय आहे, उपनिषद काय आहे, गीता काय आहे, भागवत काय आहे, रामायण काय आहे माहीत नाही. आम्हाला फक्त सांसारिक गप्पा माहिती आहेत. एक वाक्य सांगतो रे, कथा कीर्तन हे मनोरंजनाचं साधन नाही, मनोरंजनाचं साधन नाही. मनोरंजनाचं साधन म्हणजे आज कमी आहे का आपल्याला? कथा आणि कीर्तन हे स्टेज केवळ परिवर्तनाचं साधन आहे. इथूनच परिवर्तन होतं. आणि 2 स्टेज जर सोडली तर मग इतर स्टेज अनेक ठिकाणी आहेत ना दादा. पण कथा आणि कीर्तन ही 2 स्टेज अशी आहेत की हे फक्त परिवर्तन करू शकतात. आणि या स्टेजला सुद्धा जर आम्ही मनोरंजन केलं तर मग परिवर्तन नेमकं करायचं कुठल्या ठिकाणी? दुर्भाग्य आहे ना. माझं नाही सांगत दादा, ज्ञान म्हातारा झालं होतं, ज्ञान नको वाटतं ना रे आजच्या काळात कुणाला शिकायचं. परिपूर्ण ज्ञान घेण्याची इच्छा नाही. दुसरा मुलगा आहे वैराग्य. आमच्याकडे वैराग्य नाहीच रे. आमच्याकडे कुठे वैराग्य आहे? वैराग्यात 2 प्रकार पडतात. वैराग्यात किती प्रकार आहे? 2 प्रकार आहेत. एक आहे मर्कट वैराग्य आणि दुसरं आहे स्मशान वैराग्य. कोरोनाच्या काळामध्ये आपण पाहिलं, मर्कट वैराग्य कोणाला म्हणतात? माकड. मर्कट माने माकड. माकड एका झाडाच्या फांदीवर बसलेला असू द्या, ते घडीचा काटा लावा ना, घडीचा काटा लावून तुम्ही पाहत बसा. माकड जर 2 मिनिट एका झाडाच्या फांदीवर बसलं ना तर मला सांगा बसत नाही. आमचं माकड जर 2 मिनिट फांदीवर एका ठिकाणी स्थिर राहू शकत नाही. संसारिक लोकांचं वैराग्य सुद्धा तसलंच आहे. घरात कुणाचे बिनसलं, निघालो बी जाणार, जा सोडून निघून जाणार, जा. या जगात कुणाचं कुणा वाचून काहीही राहत नसतं, ही लक्षात घालू द्या सिद्धांत. पण त्याच्या पुढचं उत्तर सांगतो रे, मर्कट वैराग्य. मर्कट. आमच्याकडून त्याग होत नाही. आम्ही केवळ त्यागाच्या आणि वैराग्याच्या गोष्टी करू शकतो. भक्ती आणि नारदजीला हात जोडून सांगते, या कलियुगामध्ये ज्ञानही राहिलं नाही आणि वैराग्यही राहिलं नाही. स्मशानात जातो रे एखादा व्यक्ती आम्हाला सोडून जावा. स्मशानात गेल्यानंतर आम्हाला वाटतं का रे कालच बोलत होता ना रे, हा कालच याला बोललो ना मी, काल बोलत बोलत आज तर आम्हाला सोडून गेला. स्मशानामध्ये त्याला अग्निदेवी पर्यंत आम्हाला सुद्धा विचार होतो, एक दिवस आम्हाला सुद्धा असंच जायचंय ना. आम्ही केवळ स्मशानात आहोत तोपर्यंत आमच्यात वैराग्य येतं. स्मशानाला पाठ फिरवली आणि आम्ही घराकडे निघवलो की आम्ही आमचा व्यवहार केल्याशिवाय राहत नाही. वाक्य ऐका, स्मशानात आहे तोपर्यंत वैराग्य येतं. कथा ऐकत असताना मंडपात आहे तोपर्यंत वाटतं अमोल महाराज बोलायला ती बरोबर आहे. काही नाही या संसारामध्ये, फक्त 7 दिवस म्हणा तरी भरपूर झालं. 7 दिवस, 8व्या दिवशी आम्हाला काही त्याग नाही, वैराग्य नाही. भक्ती महाराणी सांगते, ज्ञान आणि वैराग्य म्हातारे होण्याचं कारण आहे आमच्यात बनावटी वैराग्य आहे, खरं वैराग्य नाही. म्हणून म्हातारं वैराग्य आहे. नारद आणि गीता पाठैर मुहुर्मुहु. अनेक वेळा वेद वेदांताचा पाठ केला तरी आई तरुण आहे, मुलं वार्धक्य अवस्थेत आहेत. तरुण करण्याचा प्रयत्न केला पण होत नव्हती. नारदजीला दुःख वाटलं. नारदजी सांगतात, मा चिंता करू नको मा, तुझ्या अंतकरणातील दुःखाची निवृत्ती करण्याचं काम माझं आहे. नारदजी निघतात कुठं? एकदा ही विशालायाम, विशालापुरी म्हणजेच हिमालय, बद्रीनाथ धाम. बद्रीनाथ धाम, या बद्रीनाथ धामावरती 4 भावंड राहत होती. एक सनक, सनंदन, सनातन, सनत कुमार 4 भावंड आहेत. आणि या 4 भावंडांनी पाहिलं नारदाकडे आणि सांगितलं, हे नारदा थांब, कुठे का चिंता तू आहेस, कुठे जातोयस तू? नारदांनी सांगितलं म्हणे, महाराज काय सांगू म्हणे दादा, एक भक्ती महाराणी यमुनेच्या तीरावरती विराजमान आहे आणि यमुनेच्या तीरावरती 2 मुलं आहेत. आजपर्यंत मी कधी पाहिलं नव्हतं ज्याची आई तरुण आणि मुलं 2 वार्धक्य अवस्थेत म्हातारी मुलं 2 आहेत.
बघितलं 2 मुलं म्हातारी, ज्याची आई तरुण आहे, जगातलं एकमेव आश्चर्य आहे, परंतु ती तरुण होत नाहीत. गीता पाटेर मोहरू जोपर्यंत पाठ चालू आहे तोपर्यंत तरुण होत होती, परंतु ती का तरुण होत नाहीत? सनकादिक ऋषींनी सांगितलं, नारदा, कितीही गीतेचा कितीही उपनिषदाचा कुठलाही पाठ केला तरी तरुण होत नाहीत. जर त्यांना तरुण करायचं असेल तर साधन मात्र एक आहे, श्रीमद भागवताख्योयम सप्ताहम वाचनम कुरु. नारदजी सांगतात, एवढे वेद वेदांतात काहीच नाही, भागवतात काय आहे? भागवत एक प्रकारचं सार आहे, लक्षात घ्या. 4 वेद, 17 पुराण आणि 6 शास्त्राचं सार म्हणजे भागवत आहे. या भागवताचं एकत्रीकरण सनकादिक ऋषी आहेत. साधू, संन्यासी, जपी, तपी हे संसारिक लोकांमध्ये विचरण करत नाहीत रे, म्हणून साधन सांगितलं. आत्ताच 1-1.5 महिन्यापूर्वी माझी कथा झाली. ज्या सनकादिक ऋषींनी नारदाला भागवत सांगितलं, सर, आनंद नावाचा तट, हरिद्वार, गंगेच्या तीरावरती, ज्या कृष्ण निवास मध्ये माझी 1-1.5 महिन्यापूर्वी हरिद्वार मध्ये कथा झाली, तो पावन पुनीत असलेला नारदजींना सांगितलं. सनक, सनंदन, सनातन, सनत कुमार 4 भावंडांनी सांगितलं, आनंद नावाचा तट आहे, गंगेच्या तीरावरती हरिद्वार धाम मध्ये कथेचं आयोजन करण्यात आलं. 4 भावंड आसनासीन झाले. नारदजी स्वतः यजमान म्हणून समोर आहेत आणि नारदजी कथा श्रवण करतात. पण कशासाठी? कथा भक्ती मातेच्या अंतकरणातील दुःखाची निवृत्ती होऊन यासाठी कथा सांगतात ना. ऐका, नारदजी प्रश्न करतात, ऋषी, आम्ही कथा श्रवण करून मुक्त होतो यात नवल नाही, बरोबर आहे ना? आम्ही कथा श्रवण करून मुक्त होतो यात नवल नाही, पण कथा श्रवण करून मुक्त कोण कोण होतं? सनकादिक ऋषी नारदजीला सांगतात, नारदा, साधारण जीव ज्याला 2 हात, 2 डोळे, 2 कान, 2 पाय इत्यादी इंद्रियाचं एकत्रीकरण करून तो मनुष्य होतो, त्याने कथा श्रवण करून तो मुक्त होतो यात नवल नाही. एखादा व्यक्ती आहे, मरेपर्यंत पाप कर्म करतो, एकदाही ज्याच्या मुखाला परमात्म्याचं नामचिंतन आलेलं नाही आणि ज्यानं मरेपर्यंत केवळ पाप कर्म केलं आणि पाप कर्म करून त्याची अधोगती झाली, म्हणजेच तो व्यक्ती गेल्यानंतर प्रेत योनीत पडला आणि त्याच्या निमित्तानं भागवत जरी केलं तरी माणसं मुक्त झाल्याशिवाय राहत नाहीत. मग मला उत्तर द्या, नारदजींनी प्रश्न केला, भागवत रूपी अमृतपान केल्यानंतर कोण कोण तरत? सनकादिक ऋषी सांगतात, आमच्या सारखा जीव जर भागवत रूपी अमृतपान करून तरतो यात नवल नाही नारदा. एखादा जीव मरेपर्यंत पाप कर्म करून पाप कर्म केल्यानंतर प्रेत योनीत पडतो आणि त्याच्या निमित्तानं केलेली कथा सुद्धा फलद्रूप होते, म्हणजे प्रेत योनीत पडलेला व्यक्ती सुद्धा मुक्त हो झाल्याशिवाय राहत नाही. सिद्धांत सनकादिक ऋषी देतात, म्हणे कुठं प्रमाण आहे? शास्त्र आहे, संतांनी सांगितलं. व्यास महर्षी वर्णन करतात, काय? तुंगभद्रा तटे पूर्व उत्तम नगरम. तुंगभद्रा नदी कर्नाटक मध्ये येते आणि तुंगभद्रा नदीच्या तीरावरती उत्तम नावाचं नगर आहे. वाक्य ऐका, आता जी कथा सांगतोय ती आमच्या घरातली कथा आहे रे, घरातली कथा म्हणून कथा ऐकू नका, हे आमच्या घरातलं चरित्र आहे म्हणून ऐका, लक्षात ठेवा. तुंगभद्रा नदी आहे आणि उत्तम नावाचं नगर आहे. या उत्तम नावाच्या नगरामध्ये एक सुशील, सदाचारी, मितव्ययी, कर्मकांडी ब्राह्मण राहत होता. ब्राह्मण या शब्दाचा अर्थ काय आहे माहितीये का? ब्राह्मण कुणाला म्हणतात? जो ब्रह्म को जाने वही ब्राह्मण. जो ब्रह्माला जाणतो तो ब्राह्मण आहे. ब्रह्म आत्मदेव कोण होता? आत्मदेव. नाव किती सुंदर आहे, आत्मदेव म्हणल्यानंतर अंतकरणाला बरं वाटतं. यथा नाम तथा गुण. जसं नाव घेतलं तसंच गुण आहेत. आत्मदेव आल्हादनीय शब्द आहे. आत्मदेव म्हटलं की बरं वाटतं. पण त्याची पत्नी यथा नाम तथा गुण. पत्नी कशी आहे सर? पत्नीचं नाव ऐकलं ना, पत्नीचं नाव आत्मदेव, यथा नाम तथा गुण. आणि पत्नी धुंधोली. धुंधोली, धुंधुली कोणाला म्हणतात माहितीये तुम्हाला? धुंधुली या शब्दाचा अर्थ काय माहितीये? माझे गुरुवरे महाराज सुंदर सांगायचे. धुम धुम
करोती ती सह धुंदुली. बरं का, धुम धुम करोती ती सह धुंदुली. आता कुणाला म्हणावं बापू, एखादी गोष्ट जर स्त्रीला म्हणजे पत्नीला पतीकून मागायची झाली तर कवा मागते? हा, एकच ठिकाण असतं, ती गडी नाहीच म्हणू शकत नाही. कोणतं? हा, एकच ठिकाण असतं. सांगा आता, तुम्ही म्हणाल आम्हालाच विचारतोय, तुला अनुभव नाही का? हा, तुला अनुभव नाही. एकच ठिकाण असतं, तो गडी फक्त जेवाय बसलेला असावा, गडी नाहीच म्हणू शकत नाही बापू. हा, आता जेवायला पती बसावा आणि हिनं असं सारखं धुम धुंदुली कोणाला म्हणतात अर्थ सांगतोय. पतीचं डोकं सारखं घुम 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 करते, तिला म्हणायचं धुंदुली. हा, धुम धुम करोती ती सह धुंदुली. यथा नाम तथा गुण, नाव जसं तशीच पत्नी. नाव वाटलं तर असं धुंदुली नाव आहे. हा, पण धुंदुली ज्याच्या जिथे दात असतात ना तिथं खायला काहीच नसतं रे. आणि जिथं खायला भरपूर असतं तिथं खाणार कोणीच नसतं. दोन सिद्धांत आहेत. एखाद्या घरी खायला भरपूर असतं पण खाणारे कोणीच नसतात, आणि जिथे खायला भरपूर असतात तिथं खायला काहीच नसतं. आत्मदेवाच्या घरी एवढं धन, एवढी संपत्ती, एवढं काही होतं, परंतु घरात खाणारं कोणीच नव्हतं. का? इतका देव पूजा पाठ धर्म करणारा, पूजा पाठ नित्यनेम करणारा आत्मदेव होता. कालांतरानं लोक म्हणू लागली, त्याच्या घरामध्ये जी दारात तुळस असायची ना सर, तुळस, ती तुळस सुद्धा इतकी पूजा पाठ करून हिरवीगार दिसत नव्हती. लोक म्हणू लागली, भल्या माणसा, इतका देवदेव करतो रे, आम्ही देवाच्या मंदिरात जात नाही, पण आमच्या दारातली तुळस बघ किती हिरवीगार आहे. आणि तू इतका पूजा पाठ नित्यनेम करतो, तुझ्या दारातली तुळस कशी आहे म्हणे, वाळून गेली, वाळून. आत्मदेवाला दुःख वाटू लागलं. लोक एवढ्यावरच गप्प बसली असं नाही, लोक उपहास करतात. उपहास लक्षात ठेवा. काय बोलतो मी तुम्हाला. लोक नंतर म्हणू लागली, हे आत्मदेवा, जाऊ दे रे, तुझ्या दारातली तुळस हिरवीगार दिसत नाही, ठीक आहे, पण तुझ्या घरात कित्येक दिवसानं गाय आहे ना रे, गाय. अजून त्या गाईला कित्येक वर्षानं आम्ही पाहतो, बछडा सुद्धा झाला नाही रे, बछडा सुद्धा नाही. आत्मदेवाचं अंतकरण भरून आलं. लोक यावर गप्प बसली नाही. लोक कालांतर म्हणू लागले, आत्मदेवा, तुझ्या लग्नाला कित्येक वर्ष झाले, 22 वर्ष झाले ना आत्मदेवा, पण तुझ्या घरी अजून संतान झाली नाही. महाराज, तुळस तुझ्या दारात हिरवी नाही तोपर्यंत आत्मदेवाला काही वाटलं नाही. घरात गाय आहे पण त्या गायीला बछडा झाला नाही तोपर्यंत काही वाटलं नाही. पण आत्मदेवाला दुःख त्यावेळेस झालं की तुझ्या घरामध्ये इतके वर्ष झालं, तुझा विवाह झाला, लग्न झाला, घरात संतान झाली नाही. हा शब्द ऐकल्याबरोबर आत्मदेवाला दुःख झालं. महाराज, आत्मदेव वनाच्या मार्गाला निघून गेला. आत्मदेव वनाच्या मार्गाला निघून गेला आणि गुडघ्यावर हात ठेवून बसलेला होता. एक साधू आणि महात्मा होता, रस्त्याने जात होता. एक सांगू का रे तुम्हाला, माणसाचा चेहरा हा एक प्रकारचा कॅमेरा असतो. कॅमेरा. माणसाची ओळख कधीही वस्त्राने होत नसते रे, वस्त्राने होत नसते. वाक्य नीट आहे का? साधू हा बाह्य रंगाने वस्त्राची ओळख असेल, पांढरे कपडे घातले, धोतर घातलं, तिलक लावला म्हणजे महाराज आहे, नाही, हे बाह्य रंग आहे. पण एक सांगतो तुम्हाला, बाह्य रंगापेक्षा सुद्धा माणसाचं पवित्र अंतरंग असलं पाहिजे. माझे गुरुवर्य महाराज सांगायचे, तिलक लावला, धोती घातली, पायजामा घातला म्हणजे महाराज आहे का रे? साधू संत जपी तपी हा सांसारिक सुद्धा असू शकतो ना. हा, चेहरा एक प्रकारचा कॅमेरा असतो. कॅमेरा. चेहऱ्याकडे बघितलं की कोण किती विद्वान आहे, कोण किती मूर्ख आहे हे सांगायची गरज पडत नाही. ऐका, आत्मदेवाच्या जवळ तो महात्मा गेला, साधू गेला आणि साधूनं सांगितलं, का रे तू ब्राह्मण दिसतोय, सदाचारी दिसतोय, तुझ्याकडे पाहिल्यानंतर चरण त्या आत्मदेवाने त्या साधूचे पकडले आणि सांगितलं, हे महात्माजी, जोपर्यंत तुम्ही मला संतान प्राप्तीचं वरदान देत नाही तोपर्यंत मी तुमचे चरण सोडणार नाही. हे वाक्य ऐकल्याबरोबर साधून त्याची मस्तिष्क रेषा पाहिली आणि साधून सांगितलं, ए आत्मदेव, जा रे जा,
तुझ्यासारखा या कलियुगामध्ये कुणी सुखी नाही. तुम्हाला खरं हात जोडून सांगू, साधू सांगतोय तुला 7 जन्मात संतान प्राप्ती होणार नाही. आत्मदेव यानं सांगितलं मला काही सांगायचं नाही प्रभो, तुम्ही तुमच्याकडे शक्ती आहे. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती तुमच्याकडे आहे. तुम्ही काय करा, काही केलं तरी चालेल, पण मला संतान प्राप्ती पाहिजे. साधून सांगितलं आत्मदेवा तुला अनेक वर्ष झाली संतान नाही म्हणून रडत बसलास. ठीक आहे, किती वर्ष रे? ज्याला मुलं बाळच होत नाही ते किती वर्ष रडत बसेल? 2 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष ना? 10 वर्ष रडत बसशील आत्मदेव की मला मुलगाच होत नाही, मला संतती होत नाही. पण एक खरं सांगू, खऱ्या अर्थानं तुझ्यासारखा धनवान आणि तुझ्यासारखा महान व्यक्ती कोणी नसेल. ज्याला मुलं बाळच होत नाही त्याच्यासारखा महान व्यक्ती दुसरा कोणी नाही. तुम्ही म्हणाला असं कसं? असं कसं? शास्त्र सांगतं ज्याला मुलं बाळच होत नाही त्याच्यासारखा धनवान आणि त्याच्यासारखा महान व्यक्ती दुसरा कोणी नाही. का? मुलगा नाही म्हणून तुम्ही 5 वर्ष रडत बसाल, पण जीवनभर तुम्हाला मुक्त आहात. तुम्ही मुझे मेरी मस्ती कहा लेके आई, आनंदामध्ये तुमचं जीवन व्यतीत घालवू शकता. पण हे आत्मदेव जर कदाचित पुत्र होऊन कुपुत्र जन्माला आला ना तर मरेपर्यंत रडवल्याशिवाय राहत नाही. म्हणून कुपुत्र बालक जन्माला येण्यापेक्षा निपुत्रिक राहिलेलं बरं. निपुत्रिक मध्ये आपण 4 वर्ष 5 वर्ष रडत बसू, पण पुत्र होऊन जर कुपुत्र जन्माला आला, कुसंग लागला, वाईट जन्माला आला तर तो मरेपर्यंत रडवल्याशिवाय राहत नाही. लक्षात ठेवा. म्हणून या ठिकाणी आत्मदेवाकडे पाहिलं, आत्मदेवाने चरण पकडले आणि सांगितलं महात्माजी चरण तुमच्या डोक्यावरती समर्पित करेल, देह समर्पित करेल, पण तुम्ही आशीर्वाद आणि फळ देत नाही तोपर्यंत मी जाणार नाही. आत्मदेवाला फळ दिलं, आत्मदेव घरी आला. वाक्य आहे का? आत्मदेव घरी आला आणि आत्मदेव घरी आला, धुंदुलीने पाहिलं आणि धुंदुलीने पाहिल्यानंतर सहजरित्या ते फळ होतं की नाही, ते फळ धुंदुलीला खाण्यासाठी दिलं. धुंदुली म्हणू लागली पतिदेव फळ खाऊन मुलं होत असतात की काय? पण यथा नाम तथा गुण होती. महाराज या धुंदुलीने विचार केला, जर आता मी हे फळ खाल्लं तर मी असं ऐकलेलं आहे अनेकाकून की 9 महिने 9 दिवस गर्भवती स्त्री असते आणि 9 महिने 9 दिवसानंतर बालकाचा जन्म होतो. आता 9 महिने 9 दिवस मी गर्भामध्ये मुलाला वागवणार नाही, कारण मी ऐकलेलं आहे गर्भवती स्त्रीला चटरपटर खायला येत नाही, कारण मी ऐकलं नाही हे फळ खाणार नाही. जर मी गर्भवती झाले आणि जर मी घरात झोपलेले असेल आणि अचानक भूकंप झाला तर मी असं ऐकलंय की गर्भवती स्त्रीला पळता येत नाही. महिने सांगितलं फळ काय खाणार नाही, खाणार नाही. आता जिथं खायला भरपूर आहे पण तिथं खाणार कुणी नाही. यथा नाम तथा गुण. महाराज नावच धुंदुली होतं. हिने विचार केला काय करावं, आणि आपल्या जवळची माणसं सजेशन द्यायला हुशार असतात. तिचीच बहीण होती, तिच्याकडे खाणारे भरपूर होते पण खायलाच कुणी नव्हतं. घरात 5 लेकरं होती, 6व्यानं गर्भवती होती. सांगितलं ऐक, तुला गर्भवासाचं दुःख भोगायचं नाही, पतीचं तर इच्छा पूर्ण करायची आहे. एक काम कर, केवळ गर्भवती स्त्रीचं सोंग कर आणि हे फळ गाईला खाऊ घाला. अशी बी तुझ्या घरातली गाय बांज आहे, गाईला फळ चार. तिला आयडिया सुचली, संकल्पना सुचली, पण हिने सांगितलं म्हणे आग पण मुलगा तू काळजी करू नको म्हणे, 6व्यानं मी गर्भवती आहे आणि जर कदाचित तू माझ्या पतीचं तोंड बंद केलंस तर तुला माझा मुलगा झाला की तुला देईन. आता तुझ्या पतीचं तोंड बंद कशाने करायचं? तुझ्याकडे खायला भरपूर आहे पण खाणार कुणी नाही. आमच्याकडे खायला भरपूर आहेत पण खायलाच काही नाही. तू धन दे, माझ्या पतीचं तोंड बंद करते. महाराज धुंदुली देवीनं सर्व काही धन दिलं. 6व्यानं जो जन्माला आला तो धुंदुलीचा बालक जन्माला आला. एक वाक्य हात जोडून तुम्हाला सांगतो काय आहे. शास्त्रकार सांगतात 5 वर्षांनी लालेत 10 वर्षांनी ताडेत, प्राप्ते तो 16 वर्षे पुत्र मित्र वदाचरेत.
आपल्या मुलाला 5 वर्षापर्यंत इतकं सांभाळा जे हवंय ते द्या. 10 वर्षाचा मुलगा झाला की आपल्यापासून वेगळा करा. 16 वर्षाचा झाला की तो आपला पुत्र नसतो, तो आपला मित्र बनत असतो. पण आम्ही चुका मात्र इथंच करतो रे. आम्ही आमच्या मुलाबाळाला वर चांगले संस्कार देत नाही आणि एकदा का वेळ आली की आम्ही दोष त्याला देत बसतो. वाक्य नीट ऐका. शास्त्रकार काय सांगतात? माता शत्रू पिता बैरी एन बालोन पाटीत. सुभाषितकार सांगतात ती माता आपल्या मुलाची शत्रू आहे आणि पिता वैरी आहे, ज्या मुलाला चांगले संस्कार देत नाहीत. वाक्य नीट ऐका. आज चूक काय होते? 2 बालक जन्माला येतात. गायीपासून जो बालक जन्माला आला, गाहा कर्णः इतिस गोकर्णः. गायीसारखे कान असल्यामुळे त्याचं नाव गोकर्ण. आणि या धुंदकारीपासून जो जन्माला आला, आत्मदेवाला आनंद झाला. आत्मदेवानं मनात ठरवलं माझं नाव आत्मदेव आहे, तर माझ्या मुलाचं नाव परमात्मदेव ठेव. चांगलं नाव आहे, देवाचं नाव आहे. धुंदुली म्हटली वा रे वा, 9 महिने 9 दिवस गर्भात आम्ही सांभाळायचं, नाव तुमचं नाही जमणार. माझं नाव धुंदुली आहे, तर माझ्या मुलाचं नाव मी धुंदकारी ठेवणार. महाराज धुंदकारी ठेवलं. एक वाक्य सांगतो. आमचा मुलगा जर कदाचित 5 रुपये मागत असेल तर आम्ही 10 रुपये देतो ना. ऐका, आमच्या मुलावरती संस्कार असणं गरजेचं आहे. मी अनेक वेळा सांगतो दादा, भागवत केवळ मनोरंजनाचं साधन नाही रे. हे धुंदकारी चरित्र, आत्मदेवाचं चरित्र काय कायच आहे. प्रत्येकाच्या घरात आत्मदेव आहे, प्रत्येकाच्या घरात धुंदुली आहे, प्रत्येकाच्या घरामध्ये धुंदकारी आहे आणि प्रत्येकाच्या घरामध्ये गोकर्ण आहे. लक्षात ठेवा. धुंदकारी महाखलह गोकर्णो पंडितो ज्ञानी. गोकर्ण पंडित जन्माला आला आणि धुंदकारी महाखल माने मूर्ख जन्माला आला. का? एक वाक्य सांगतो. आमचा मुलगा मोठा झाल्यानंतर, बाहेर हिंडू लागल्यानंतर माय बापाचं पहिलं कर्तव्य असतं की आमच्या मुलाच्या संगती नेमक्या कुणासोबत आहेत. कारण एक वाक्य सांगतो रे, त्या संगतीवर अवलंबून आहे. कारण संतांनी सांगितलं काय, संत काय सांगतात, संत काय सांगतात दादा. एक वाक्य ऐका. कुणीतरी म्हटलंय, संगत मत करना किसकी, संगत मत करना किसकी, सच्ची बात है सभी संतों की, सच्ची बात है सभी संतों की. संगत मत करना किसकी, संगत मत करना किसकी, सच्ची बात है सब संतों की, सच्ची बात है सब संतों की, सच्ची बात है सब संतों की. संगत मत करना किसी की, संगत करना किसी के, संगत मत करना किसी की, संगत करना किसी के, संगत मत करना किसकी, संगत मत करना किसकी, सच्ची बात है सभी संतों की, सच्ची बात है सभी संतों की, सच्ची बात है सभी संतों की. संगत करना किसके, संगत मत करना किसकी, जय हो. सच्ची बात है सब संतन की, सच्ची बात है सब संतन की, सच्ची बात है सब संतन की. वाह. संगत मत करना किसकी, संगत मत करना किसकी, सच्ची बात है सभी संतों की,
सच्ची बात है सभी संतों की. महाराज म्हणून संगत मत करना किसी की, सच्ची बात है सभी संतों की. माणूस ओळखायचा ना रे दादा, आम्ही कसे आहोत म्हणून मुलगा कोणाच्या संगतीत बसतो, त्याचा संग कोणासोबत आहे, जैसी संगत वैसी रंगत. लक्षात घ्या, पाण्याला रंग नसतो रे, पण जो रंग पाण्यात मिसळला, रंग पाण्यात मिसळत नाही, पाणी त्याच्यासारखं झाल्याशिवाय राहत नाही रे. म्हणून संगत मत करना किसी की, सच्ची बात है सभी संतन की. संत सांगतात ना दादा. म्हणून एक व्यक्ती होता, तुम्हाला माहिती आहे, एक व्यक्ती होता, दररोज भाजीपाला विकायला यायचा. आणि भाजीपाला विकायला आल्यानंतर त्याच्याकडे वांगे, कांदे, बटाटे, मेथी, गवारी सर्व काय असायचं. सकाळच्या वेळेला दररोज भाजी विकायला यायचा आणि विकत असताना सांगायचा, ले लो भाई ले लो, आजचे संग ले लो. लोक म्हणायचे ह्याच्याकडे काय आहे, वांगे, टमाटे, भेंडी, गवारी, आणि हे विकायला काय म्हणे, ले लो भाई ले लो. बुरे संग मध्ये लोकाला चिंता वाटायची, सकाळच्या रंपरात विकायला काय यायला, आलो तुझ्याकडे काय आहे म्हणे. या माळ्याने सांगितलं, महाराज आमच्याकडे एकच आहे. काय आहे, आमच्याकडे वांगे, टमाटे, बटाटे, काही सर्व काय आहे, पण आम्ही विकतो एकच फक्त, अच्छे संग ले लो. चांगल्याची संगत करा, चांगलेच गुण येतात ना रे. म्हणून सांगतो, संगत मत करना किसी की, सच्ची बात है सभी संतन की. म्हणून संगत महत्वाची आहे. धुंदकारी मोठा होत होता, धुंदकारी मोठा होत होता. आणि धुंदकारी मोठा होत असताना एक दिवस ब्राह्मणाचं घर, सदाचारी, मीतव्ययी, कर्मकांडी असलेल्या ब्राह्मणाचं घर, आत्मदेवाचं घर, ही धुंदकारीला कुसंग लागलेला होता. आणि कुसंगामध्ये कुसंग लागल्या कारणास्तव आज धुंदकारी मांस भक्षण करू लागला, घरातून धन द्रव्य चोरी करू लागला, घरातलं सर्व घेऊन जाऊ लागला, धन पैसा घेऊन जात होता. आत्मदेवाने विचार केला, ब्राह्मणाचं सदाचारी चांगलं घर असताना या घरामध्ये मांस भक्षण, मांसाचे तुकडे. आत्मदेवाला ग्लानी झाली. आजपर्यंत कधी मी एवढं स्नेह कुणावर केलं नसेल, एवढं माझ्या परिवारावर स्नेह केलं. आत्मदेवाला दुःख झालं. आत्मदेव एकांतामध्ये जाऊन बसलेले होते. स्वतःचा दुसरा मुलगा, गाहा कर्ण इति स गोकर्ण, वाक्य ऐका रे, चरित्र मनोरंजन म्हणून ऐकू नका, घरातली कथा आहे ना. गोकर्ण जवळ येतात, गुडघ्यावर हात ठेवून बसलेले दुःखी अवस्थेत आत्मदेव गोकर्णची उपदेश करतात. पिताजी, ए पिताजी, का दुःखी आहात, दुःखी का आहात पिताजी? तुमचा मुलगा धुंदकारी मांस भक्षण करू लागला, कुमार्ग आहे, कुसंग आहे. एक दिवस जगाचा नियम आहे. आज तुम्ही दुःखी होताय, पण मी सांगतो पिताजी, तुम्ही यांचा विचार करू नका पिताजी. ज्यांच्यावर तुम्ही स्नेह केला ना पिताजी, पत्नी तुम्ही तुमची म्हणताय, पण एक सांगतो पिताजी, या जगात सर्व काही मिळेल रे, पण हा देह नंतर मिळणार नाही. पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही एतत् सर्वम पुनर्लभ्यम न शरीर पुनः पुनः. सुभाषितकार सांगतात, पुनर्वित्त माने पैसा, गेलेला पैसा एखाद्या वेळेस माणूस नंतर कमवू शकेल. पुनर्मित्रम, मित्र सुद्धा नवे होतील. पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या, भार्या माने पत्नी, माणसाला पत्नी सुद्धा मिळेल ना रे. पुनर्मही, मही माने जमीन, गेलेली जमीन सुद्धा कदाचित आम्हाला मिळेल, पण न शरीर पुन्हा पुन्हा, हे शरीर मिळणार नाही. एकदा का आमचं हे शरीर गेलं ना पिताजी, तुम्ही देह मासावरती, या मुलावरती, आपल्या परिवारावरती प्रेम करताना पिताजी, एकच सांगेल, स्वतःचा मुलगा आपल्या बापाला उद्देश करतो, पिताजी जा पिताजी, देहेस्मी थौस रुदिने शनभंग निष्ठ,
हा देहावरच क्षणाचा भरोसा नाही आणि विचार तुम्ही लांबल्ला करताय. जा या देह मासावरती हाडावरती तुम्ही प्रेम करत बसताय. जेवढं प्रेम तुम्ही तुमच्या परिवारावरती केलं ना, एवढंच प्रेम जर तुम्ही ईश्वरावर केलं असतं तर ईश्वर तुम्हाला केव्हाच प्राप्त झाला असता ना. ऐका, आज गोकर्णजींनी उपदेश केला, आतमध्ये आपल्या वनामध्ये निघून गेले. गोकर्णजींनी विचार केला आता आपणही राहून उपयोग नाही. गोकर्ण सुद्धा तीर्थाटन करण्यासाठी निघाले. तीर्थाटन करण्यासाठी गेले. तीर्थाटन करण्यासाठी गेलेले होते, परंतु आज हा धुंदकारी वडील नाही, भाऊ नाही, धुंदकारी एकटाच होता. घरात आईला मारण्यासाठी उद्यत व्हावं. धन दे, पैसा दे, सर्व धन पैसा दे. पण पैसा कसा देणार महाराज? घरातलं धन संपलेलं होतं. घरातलं धन संपलेलं होतं. सर्व धन नष्ट झालं. एक दिवस आपल्या आईला धुंदकारी मारण्यासाठी उद्यत झाला. तेवढ्यामध्ये आईनं विहिरीमध्ये उडी टाकून आत्महत्या केली. आता तर राजा होता, कोण विचारणार होतं याला? कोण विचारणार होतं? घरामध्ये 5 वेश्यांना घेऊन धुंदकारी आला. जगत प्रेम करत रे केवळ तुमच्यावर. वाक्य नीट ऐका. समाजातली लोक तुम्हाला प्रेम करतात तुमच्यामुळे नाही, तुमच्याकडे असलेल्या धनामुळे प्रेम करतात. लक्षात ठेवा. आज आम्हाला एखाद्याला वाटत असेल माझी किंमत आहे, पण एक हात जोडून सांगतो, किंमत धनाने होत कधीही नसते रे. धनवानाची आजपर्यंत किंमत कधी झाली नाही, आता नाही आणि पुढे कधी होणार नाही. न भूतो न भविष्यती. आजपर्यंत किंमत झालेली आहे केवळ सद्विचाराची, सद्गुणाची. सत्पुरुषाच्या संगतीत राहिल्यानंतर सद्विचार आमच्यात आले ना, सद्गुरूंच्या कृपाशीर्वादाने ज्याने सद्गुण संपन्नता केली, या सद्गुणाचीच किंमत या जगतात झालेली आहे. धनवानाची आजपर्यंत कधी किंमत झाली नाही, आता नाही आणि पुढे कधी हो. आजपर्यंत किंमत होती ती केवळ सद्विचाराची होती, सत्पुरुषाची होती, चांगल्या माणसाची होती. आता ही सद्गुणाचीच आहे आणि यानंतर सुद्धा किंमत सद्गुणाचीच असणार आहे. लक्षात राहू द्या. म्हणून आम्ही काय कमवतो रे? धन कमवू नका, सद्गुण कमवा. जगण्यासाठी पैसा गरजेचा आहे, पण इतकाही गरजेचा पैसा नाही की पैशाशिवाय आम्ही राहू शकत नाही. लक्षात ठेवा. म्हणून आज सर्व गोकर्णजी तीर्थयात्रेला गेले. हा स्त्रिया फक्त प्रेम करत होत्या. सब पैसे के भाई अपना साथी नहीं कोई. या जगतामध्ये प्रेम करणारं कोणी नाही, पैशावरती प्रेम करणारी मंडळी आहेत. वाक्य ऐका. एक दिवस चोरी करण्यासाठी धुंदकारी गेलेला होता आणि चोरी करण्यासाठी गेल्यानंतर अनेक वेळा पकडण्यात आलं. तेवढ्यात उत्तर ऐका. या 5 वेश्यांनी विचार केला, जर कदाचित याला कोणी पकडलं तर आमचं धनही जाईल आणि धन गेल्यानंतर आम्हालाही याच्या बरोबर अडकावं लागेल. 5 वेश्यांनी रात्रीच्या वेळेला या धुंदकारीला मारण्याचा प्रयत्न केला. मरत नव्हता रे. चुलीतला लसलसीत करणारा अग्निस्वरूप कोळसा त्याच्या मुखात ओतला आणि प्राण धुंदकारीचा घेतला. भगवान ऐका, सूतजी महाराज शौनकादी ऋषीला सांगतात, सनक सनंदन सनातन सनत कुमार 4 भावंड सांगतात. 4 भावंड सांगतात. काय सांगतात माहिती आहे? आज तो धुंदकारीला त्याच घरामध्ये गाडलं गेलं आणि 5 वेश्या घराबाहेर निघून गेल्या. उत्तर ऐका. सहज सनक सनंदन सनातन सनत कुमार सांगतात, ही बातमी गोकर्णाला कळते. आपल्या भावाला तीर्थयात्रा करत होते ना, तीर्थयात्रा करत असताना पिंडदान केलं, श्राद्ध केलं, काशीमध्ये गयेमध्ये केलं, पण तरी सुद्धा धुंदकारी मुक्त झाला नाही. का नाही माहिती आहे तुम्हाला? पाप कर्मच असं होतं की तो व्यक्ती मुक्त होऊ शकत नाही, मुक्त होऊ शकत नाही. मग काय करावं? आज सहज एक अनेक दिवसानंतर गोकर्णजी घरी येतात. हिंस प्राण्याचा आवाज येतो, हिंस्र प्राण्याचा आवाज येतो. आवाज आल्यानंतर गोकर्णाने प्रणाम केला आणि सांगितलं, कोण आहे? कोण आहात तुम्ही? मला एवढं उद्यत करताय? त्यावेळेस एक आवाज येतो आणि आवाज आल्यानंतर धुंदकारी सांगतो की दादा, दुसरा कुणी नाही रे, मी तुझा भाऊ आहे. गोकर्ण सांगतात, तुला तर मी पिंडदान श्राद्ध तुझं केलं, तू मुक्त झाला नाहीस?
धुंदकारीनं सांगितलं. धुंदकारी सांगतो, अरे मला तुम्ही कितीही तीर्थयात्रेवरती पिंडदान करा, श्राद्ध करा, पण तुम्ही मुक्त होऊ शकत नाही. काय करावं लागेल? मी पाप कर्म असं केलेलं आहे. भगवान सूतजी महाराज शौनकादी ऋषीला सांगतात. ऋषी त्याच्या पुढचं उत्तर ऐका. सकाळची वेळ होते, सूर्याला अर्घ गोकर्णजी करतात आणि सूर्याला अर्घ गोकर्णजी करत असताना सहज गोकर्णजीला आकाशवाणी होते आणि आकाशवाणी झाल्यानंतर सांगतात. काय सांगतात माहितीये? सांगतात, श्रीमद भागवता ख्यौयम सप्ताहम वाचनम करू. भागवत रूपी अमृताचं रसास्वादन तुम्हाला करावं लागेल. वाक्य ऐका. सकाळची वेळ, गोकर्णजी व्यासमंच बनवतात. सर्व ग्रामस्थ व्यासमंच बनवतात. गोकर्णजीला व्यासमंचावरती विराजमान करतात. प्रेत योनीत पडलेल्या माणसाला, प्रेताला शरीर नसतं ना. प्रेत योनीत पडलेल्या माणसाला शरीर असतं का? नसतं ना, शरीरच नसतं. काय करावं? हवेच्या झुळूकमध्ये उडून जाईल म्हणून मंडपात असलेला जो बास म्हणजेच वेळू आहे, सप्तग्रंथीमध्ये तो धुंदकारी विराजमान झाला आणि विराजमान झाल्यानंतर गोकर्णजी कथा धुंदकारीला आणि सर्व गावातील मंडळीला सांगतात. 7 दिवसाची कथा सांगत असताना प्रत्येक दिवसाची कथा होते. एक सप्तग्रंथीचा बास होता, फुटत होता. 7 दिवसाची कथा झाली आणि केवळ धुंदकारीलाच विमान नेण्यासाठी आलं विष्णू भगवंताचं. गावातील मंडळी म्हणली, अमोल महाराज इतके दिवस तुला गावात बोलवलं नव्हतं, मुक्त फक्त तुझ्यात लोकाली केलं, आम्हाला केलं नाहीस. गोकर्णाला म्हणू लागले, ए गोकर्णजी, हा धुंदकारी तुमचा भाऊ आहे, म्हणूनच त्याला विष्णू भगवंताचे पार्षद विमान नेण्यासाठी आले ना, आम्हाला का आलं नाही गावातील मंडळीना? गोकर्ण म्हणले, मी चिटिंग थोडीच केली. शाळेमध्ये होई सर, शाळेमध्ये एखादा शिक्षक विद्यार्थ्याला शिकवतो म्हणजे काय, असं एकट्याला घेऊन थोडं शिकवतो. शिकवत असताना प्रत्येकाला शिकवलं जातं. लक्ष तुमचं कितपत आहे त्या विद्यार्थ्यावर डिपेंड आहे. सर्व टॉपर नसतात, शिक्षकाचं काम शिक्षक करत असतात. तसं कथा सांगायचं काम माझं आहे. मग घरचे असू वा दारचे असू, धुंदकारीनं कथा ऐकली लक्ष देऊन, त्याला विष्णू भगवंताचं विमान नेण्यासाठी आलं. या ठिकाणी गोकर्णजी म्हटले, पहा कथा तुम्ही कशी ऐकली हे तुमच्यावर अवलंबून आहे. कथेचे प्रकार पडतात 3 बरं का. श्रवणाचे प्रकार पडतात सर 3. एक असतो श्रोता बरं का, दुसरा असतो सरोता आणि तिसरा असतो सोता. सोता. आता श्रोता कुणाला म्हणावं? वाक्यानं मुखातून शब्द टाकल्याबरोबर श्रोत्याच्या अंतःकरणात उतरवला जातो तो खरा निष्ठावान श्रोता आहे, त्याला श्रोता म्हणतात. सरोता कशाला म्हणतात माहितीये? सरोता काय माणसं असतात. लय गडी सापडलाच नव्हता बाप्पा अमोल महाराज. 5-7 वर्षानं गावात कधीच कथाच नव्हती याची. पण काय करावं, सरित बसल्या बसल्या काही जण बसलेले असतात. पंक्तीचं कचकटून खाऊन यायचं. पंक्तीचं कचकटून खाऊन आलं की अशी जागा सरोता कुणाला म्हणतात लक्षात घ्या. मंडपापाशी जागा अशी बघणार की टेका देऊन बसता आलं पाहिजे. तुम्ही टेका देऊन नाही बसले, तुम्हाला नाही म्हणालो, बाकीचे सांगालो टेका देऊन बसता आलं पाहिजे. अमोल महाराजाची नजर माझ्यावर पडता कामा नाही. नजरेला नजर झाली नाही पाहिजे. मग पंक्तीचं तर खाल्लेलं असतं. असं टाकत पानाला चुना लावीत, त्यांच्याकडे एक बाटवा असतो बरं का सर. पानाला चुना लावीत म्हणतं. सर्वच काही भारी केलंय, पण कथाच काय हा अमोल महाराजाची गावातल्यात महाराजाची ठुली असेल. सुपारी कात्रीत म्हणताय ती बरं आहे, सर्व चांगलं आहे, पण मंडपात बारीक टाकला हो यांनी. आता तिसरं म्हणतं कात्रीत म्हणतं माणसंच कमी आहेत. म्हणजे त्याचे 3 तास कथा ऐकण्यात जात नाहीत, ही फक्त दुसऱ्याची कुटाने करण्यात जाते, नाव ठेवण्यातच जाते. असे काही सरोते असतात, बसल्या बसल्या पानाला चुना लावीत म्हणतात. हे ना, याची कथा ठेवायची काय गरज होती? एक जण म्हणतो मंडपाची एवढा टाकायचा काय गरज होता? सप्ताहाचा 8 दिवसाचा करायचा काय गरज होता? आई पानाला चुना लावीत 3 तास या गाड्याचे निघून जातात. याला म्हणतात सरोता. आता तिसरा कोण आहे माहितीये? त्याला म्हणतात सोता. नीट आहे का? श्रोत्याचे 3 प्रकार. एक श्रोता, दुसरा सरोता आणि तिसरा सोता.
स्वतः कशाला म्हणतात सर, हे सुद्धा दुसऱ्याच कॅटेगरीतलं. इतकं कचकाटून खाऊन येतं बापू, इतकं कचकाटून खाऊन येतं, जागा अशी बघतं की टेका देऊन बसता आलं पाहिजे. आणि महाराजाची नजर आपल्यावर पडली नाही पाहिजे. 7 वर्षानं अमोल महाराजाची कथा ऐकलीच नव्हती. अमोल महाराजाने इकडं आरती सुरू केली. हे गिरीधर तेरी आरती गाव म्हटलं की आजीबाई बसली होती. आजीनं आरतीतच पदरपुडी केला की आजी गाड झोपीच गेली. आता इतकी झोपी गेली 3 तास कथा होस तर सर उठलीच नाही. बराबर 5ला 1 मिनिट कमी असतानाच उठली. आणि तिथं अमोल महाराजाने शेवटी आरतीला सांगितलं, बोलिये बाके बिहारी लाल की. बरं आहे, अरे मला शनिवार आहे, तुम्ही खाऊन आले असतील नाही एवढं तरी जय म्हणाला सुद्धा कंजूशी. बोल बाके बिहारी लाल की. वा वा. कुणी शेजारी फिजारी ऐक ना आपलं, हे मग देवाचं नाव गेली असं कसं म्हणून, मग देवाचं नाव गेली असं कसं म्हणाले, देवाचं नाव गेली करावं काय. पण योगा ऐका आता. त्याने म्हटली आजी जागी झाली आणि जी आजी डोळ्यावर पदर घेऊन कथा ऐकायली होती, इकडे हे गिरीधर तेरी आरती गाऊ म्हटल्याबरोबर आजी 3 तास झोपली. आणि जिनं खरंच मन लावून कथा ऐकली तिला झोपलेली म्हणती, काय माय अमोल महाराजाचा गळा होता. असंच म्हणतात का होय सर, असंच म्हणतात का. जी झोपलेली म्हातारी जाग्या म्हातारीला म्हणते, काय माय अमोल महाराजाचा गळा होता. कसं का ती म्हणली, जागी खरंच कथा ऐकली. ती म्हणली कस काय, म्हणली मा दररोज अमोल महाराजाच्या कथेला जायचं. काय गोड सांगताय, आपल्याच गावातला दररोज कथा ऐकाय जायचं. ती म्हणली कस काय गोड कस काय वाटली. म्हणली मग हे ना सुरुवातीची आरती केल्याबरोबर तर झटकन झोपत लागली की मला, म्हणजे एवढा गोड आहे आवाज माझा. झोप लागली. 3 तास कथा झाली. आता मला सांगा, कथेत 3 तास चांगली कचकाटून झोप घेतल्यानंतर घरी झोप येईल का तुम्हाला. झोपच येणार नाही महाराज. घरी गेले की गोळ्या खाऊनच झोपली. झोप येते का. आणि त्याच्या पुढचा एक सोपा पर्याय सांगू का, जेवढी कथेत झोप येते ना तेवढी तुम्हाला इशीच्या कमरेत सुद्धा झोप येत नाही. मखमली गादी असावी, इशी लावलेली असावी तरी झोप येत नाही. पण इथं मच्छर चावू द्या, इथं कथेचा लाभच तसा आहे. इथं मच्छर चावून कथा ऐकत अशी झोप लागते की तुम्हाला देहीचं विदेही भोगू दशा. आई तर विदेहच अवस्थेला पोहोचून जाते ती, एवढी झोप. ऐका, म्हणून एक असतो श्रोता, दुसरा आहे सरोता आणि तिसरा आहे सोता. मग तुम्ही श्रोते आहात, सरोते आहात का सोते आहात हे तुम्ही ठरवायचंय. कथा कशी ऐकावी लागते, वक्त्याच्या मुखातून निघालेला शब्द श्रोत्याच्या अंतःकरणामध्ये सहज उतरला जातो. तो खरा निष्ठावान श्रोता आहे. धुंदकारीनं जी कथा ऐकली, निष्ठेनं ऐकली, आणि आम्ही बाकीच्यांनी जी ऐकली ती कथा सहज ऐकली. म्हणून कथा एकच आहे, पण फळ सुद्धा आम्हाला अनेक प्रकारे आहे. ऐका. म्हणून गोकर्णजींनी सर्व कथा नंतर सांगून समस्त ग्रामस्थ वासियांना, गावकऱ्यांना मुक्त केलं आणि सर्वांना वैकुंठात घेऊन गेले. मला सांगा, 7 दिवस कथा ऐकली की मी बी तुम्हाला वैकुंठाला घेऊन जाणार. कुणाला यायचं तुम्ही उगा हात करू नका. पण पुन्हा बघा, मी लक्ष ठेवणार. मी म्हण लगेच देवाला सांगणार, देवा पटकन लगे. इथं आमचं गाव एवढं मोठं इमानात कसे बसतील, मी ट्रेन घेऊन ये म्हणणार आहे पुन्हा. आहे का नाही. वैकुंठात ज्याला यायचं त्यानं 7 दिवस निष्ठेनं कथा ऐकायची. ऐका. आणि 7 दिवस कथा ऐकली की कथा फलद्रूप झाल्याशिवाय राहत नाही. तुम्ही जिवंत असून मुक्त झाल्याशिवाय राहत नाही रे, लक्षात ठेवा. म्हणून ही भागवत आहे. व्यक्ती कसाही असू द्या, त्याला मुक्त केल्याशिवाय राहत नाही. म्हणून ऐका, आशीर्वाद दिला सनक सनंदन सनातन सनत कुमार सांगतात नारदाला. नारदाच्या समवेत 3 आसनं टाकली होती. भक्ती, ज्ञान आणि वैराग्य येतात. आणि या ठिकाणी आल्यानंतर साक्षात विष्णू भगवान प्रकट होतात. बोल विष्णू भगवान की जय, भक्ती महाराणी की जय, भक्तवत्सल भगवान की जय. महाराज भक्ती त्या ठिकाणी विराजमान होते. आणि भक्ती विराजमान झाल्यानंतर विष्णू भगवान सांगतात, माग तुला काय हवाय. कथेत येऊन जर झोप लागली तर समजावं कलीनं प्रवेश केला. आणि आमचं मन जर कथेत लागायलं तर समजायचं कसं तरी भक्ती महाराणी आमच्या अंतःकरणात उतरली. भक्तीला वरदान दिलं, जा माझे भक्त
श्रवण करत असतील, नामचिंतन करत असतील, त्याच्या अंतकरणामध्ये विराजमान होण्याचं वरदान तिला दिलं महाराज. भक्ती महाराणी, ज्ञान वैराग्य तरुण होतात. नारदजी, सनक सनंदन, सनात कुमार, चार भावंड, प्रल्हाद स्थालधारी सर्व एकत्र येतात. महाराज इंद्र मृदंग वाजवतात. इतक्या आनंदामध्ये परमात्म्याच्या नामचिंतनामध्ये तल्लीन होत परमात्म्याचं ध्यान करतात. लक्षात ठेवा, सूतजी महाराजांना शौनकादी ऋषी प्रश्न करतात, आम्ही 7 दिवस कथा श्रवण करताय, पण कथा श्रवणाची पद्धती काय आहे? ऐका, 7 दिवस माणसाने उपवास केला पाहिजे, व्रत धरलं पाहिजे. कथेचा नियम आहे. दुसरा नियम आहे, ठीक आहे, ज्यांना उपवास जमत नाही 4 टाइम खा, पण कथेत झोपू नका, एवढाच नियम आहे, बाकी काय नाही. माझे पूज्य गुरुजी डोंगरेजी महाराज, दलिया म्हणजे ज्याला आपण भगर बनतो, 1 कटोरी खायची आणि उपवास करायचे. एक सांगतो, आणि भागवत कथा श्रवण करत असताना श्रोत्यांचा पहिला नियम आहे, भागवत कथा कशी श्रवण केली पाहिजे. कधीही खाटेवरती झोपायचं नाही. गाईचं, गावरान गाईच्या गोबराने तुम्ही लेप केलेला असावा, त्याच्यावरती तुम्ही विश्राम कराल. भागवत कथेचं फळ तुम्हाला मिळाल्याशिवाय राहत नाही. आणि खऱ्या अर्थानं कथा त्याच दिवशी तुमची सक्सेस आहे, त्याच दिवशी फलद्रूप होईल, ज्या दिवशी तुम्ही आमच्या जीवनामध्ये असलेले अवगुण, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, ईर्ष्या, द्वेष, अहंकार, दंभ, त्याच्यातला एक जरी अवगुण तुम्ही नष्ट केला तर खऱ्या अर्थानं मी समजेल की खऱ्या अर्थानं ती कथा फलद्रूप झाली. म्हणून सर्वांना आज विनंती आहे, आज माझंही भाग्य आहे की माझ्याच जन्मभूमीमध्ये माझी कथा होते. म्हणून पुनश्च एकदा आयोजकांचे, संयोजकांचे, भजनी मंडळ असेल, गावातील स्त्री पुरुष आबाल वृद्ध तरुण मंडळ सर्वांच्या चरणावरती आणि सर्वांना विनंती आहे, अमोल महाराज बघायला येऊ नका, अमोल महाराज काय सांगतो हे ऐकायला या. आणि हे काय, उद्यापासून तुम्हाला सुंदर झाकीचं दर्शन होणार आहे बरं का. उद्यापासून दररोज, आज थोडंसं वृंदावनहून येणारी मंडळी आहेत, सुंदर झाकीचे दर्शन वगैरे सर्व मंडळी आहेत. उद्याच्याला संतोषी देवकर आहेत. आजच संध्याकाळी उशिरापर्यंत माझ्या संस्थांवरती सर्व मंडळी येतील. म्हणून एक आहे, कथेच्या मंडपामध्ये पिक्चर बघायला आपण 10 जणाला घेऊन जातो ना रे, चला पिक्चर बघून येऊ. कथेला कुणीतरी म्हणेल का, चला आज देवानं ज्यांना ज्यांना 2-2 हात दिलेत. आता मी माणसं लक्षात ठेवली नाही, काय परगावचे हो का तुम्ही? कोण कुठून आले, कोण कोण आहे मला सर्वच माहिती आहे. उद्या विनंती, सर्वांना एकाच पवित्र हात दिले, 2 हाताला 2 माणसं धरायचे आणि घेऊन यायचे, बळ नाही घेऊन यायचे. कथाई बळजुबरी परमार्थात नसते, लक्षात ठेवा. अंतकरणातून त्या परमार्थाविषयी निष्ठा असावी लागते, निष्ठा निष्ठी नसावी लागते. आमच्यात निष्ठा निष्ठी आहे, निष्ठा नाही. निष्ठा असेल तो व्यक्ती येणार जरूर आहे. म्हणून सर्वांना एकदा पुनश्च एकदा सर्वांच्या चरणावरती एकदा वंदना करतो आणि आजच्या प्रथम दिवसाच्या कथेला विश्राम करतोय. 2 मिनिट सुंदर भजन होईल आणि उद्यापासून सर्व गावातले म्हणून एक सूचना सांगतो. काय आहे, पंक्तीवाले असतील, नाश्तेवाले असतील, पंक्तीवाले, खरा जर कथेचा नियम आहे ना, तुम्ही कधी बी चॅनलला माझ्या यूट्यूबला आहे, तुम्ही कथा पहा. नियम आहे, कथेच्या आयोजकांनी पहिल्या आरतीला सुद्धा स्त्री पुरुष म्हणजे जोडीच असावी आणि कथेच्या नंतर शेवटी सुद्धा जोडीच असावी, असा नियम आहे. पण गाव आहे, आपल्याला काय वाटतं, एक लक्षात घ्या, हरिकथा आहे, इतर ठिकाणी आम्हाला लाज लज्जा वाटत नाही, तर परमात्म्याच्या कथेमध्ये लाजायची काय गरज आहे, लक्षात ठेवा. म्हणून सर्वांना विनंती, आजचा दिवस जसा असेल त्या पद्धतीत आरती यजमान लोक करतील, सर्व मंडळी करतील. उद्यापासून संयोजकाला आयोजकाला विनंती म्हणण्यापेक्षा तुम्हा सर्वांनाच, कोणीही असू द्या, 2 पंक्ती आणि 1 नाश्ता आहे, सर्वांना विनंती, काहींनी सुरुवातीची आरती करा, काहींनी सायंकालीन सत्रातली म्हणजे शेवटची आरती करा. सर्वांना त्यामध्ये सहभागी होता येईल. आणि सप्ताह केवळ त्यांनी सांगावं लागतंय तवाच आम्हाला कळतंय तवाच आम्ही येऊ असं नाही. हा सामुदायिक सप्ताह आणि वार्षिक सर्व गावाचा सप्ताह, याच्यामुळे इथं मान पान सन्मानाची गरज नाही. प्रत्येकाने येऊन मला आरती घ्यायची, आज मी करणार आहे आरती या. आणि त्या हिशोबामध्ये सर्वांना विनंती, दररोज 2-4 तरी जोड्या आरतीला असाव्या, या हिशोबामध्ये आरती करा. 2 मिनिट सुंदर राधाराणीचं भजन होईल आणि तदनंतर आरतीची तयारी यजमान मंडळी करतील. श्री राधे राधे गोविंद
गोविंद राधे पाठीमागे सर्वजण बोला राधे राधे गोविंद गोविंद राधे आणि मी कोठलं बोलेल थोडस गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे 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 गोविंद गोविंद राधे श्री राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे राधा के अखियन के तारे राधा के राधा के अखियन के तारे राधा के अखियाँ लगे तारे मेरे मोहन तेरे सहारे तेरे सहारे मेरे मोहन तेरे सहारे ताली ताली भक्तों के भगवान बहुत दिन बीत गयो श्री राधे राधे श्री राधे 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 गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे 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 गोविंद गोविंद राधे जय हो राधे राधे गोविंद गोविंद राधे हो हमारी धनी राधा श्री राधा श्री राधा हमारो धनी राधा श्री राधा श्री राधा हमारे धनी राधा श्री राधा श्री राधा परम धन राधा श्री राधा श्री राधा हमारे धनी राधा श्री राधा श्री राधा हमारे धनी राधा श्री राधा श्री राधा हमारे धनी राधा श्री राधा श्री राधा धनी राधा की राधा हमार धनी राधा की राधा राधा श्री राधा श्री राधा हमारे धनी राधा श्री राधा
हॅलो 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 आरती कुणी आणलेली असेल तरी पुढे या जोडीनं. हॅलो 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 आवाज क्लिअर शार्प ऐकत असताना आपल्या आपण रिपीट हॅलो हॅलो श्रीमद् भागवत भगवान की है आरती. हॅलो हॅलो हमिंग मारायला टोटल साऊंड कसला साऊंड चांगला आहे सामान. हॅलो 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 भगवत भगवान की है आरती. पापियों को पाप से है तारती. श्रीमद् भागवत भगवान की है आरती. पापियों को पाप से है तारती. आवाज. श्रीमद् भागवत भगवान की है आरती. पापियों को पाप से है तारती. श्रीमद् भागवत भगवान की है आरती. पापियों को पाप से है तारती. ये अमर ग्रंथ ये मुक्ति पंथ ये जगत जगाने वाला है. हरि नाम ज्ञान वाला है. हे अमर ग्रंथ ये मुक्ति पंथ ये पंचम वेद निराला है. ज्योत जगाने वाला है. ये अमर ग्रंथ ये मुक्ति पंथ ये पंचम वेद निराला है. नव ज्योति जगाने वाला है. हे अमर ग्रंथ ये मुक्ति पंथ ये पंचम वेद निराला है. ज्योत जगाने वाला है. हरि धाम यही जग के मंगल की आरती. पापियों को पाप से है तारती. श्री भागवत भगवान की है आरती. पापियों को पाप से है तारती. श्रीमद् भागवत भगवान की है आरती. पापियों को पाप से है तारती. पापियों को पाप से है तारती. ये मधुर बोल सतपंथ खोल सन्मार्ग दिखाने वाला है. बिगड़ी को बनाने वाला है. ये मधुर बोल जय हो. पंथ गोल सन्मार्ग दिखाने वाला है. बिगड़ी को बनाने वाला है. ये मधुर बोल ये सत खोल सन्मार्ग दिखाने वाला है. बिगड़ी को बनाने वाला है. ये मधुर बोल सतपंथ बोल सन्मार्ग पाठीमागं दिखाने वाला है. बिगड़ी को बनाने वाला है. श्री राम यही घनश्याम यही प्रभु की महिमा की आरती. पापियों को पाप से है तारती. श्रीमद् भागवत भगवान की है आरती. पापियों को पाप से है तारती. श्री राधे. श्रीमद् भागवत भगवान की है आरती. पापियों को पाप से है तारती. पापियों को पाप से है तारती. पापियों को पाप से है तारती. हरिंदु कांगन मदीन दया दया पाय द्रौपदी प्रेम आनंद पूजन सरोयाय नमः. तमेव माता पिता तमेव तमेव बंधु सखा तमेव तमेव विद्याधरं तमेव तमेव सर्वं मम देवते. साई वाचा प्रदिन्ते वापजात्मा वा भगवतः
हरोधियज्ञं समरस्तरस्मै नारायणाय समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वन्दे श्रीरामाय कृष्णाय भक्ताय हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे